हे दृश्य आपण पाहतोय। बाबाजानी दुर्राणी यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांसोबत गेलेले होते, मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेला होता। मध्यंतरीच्या काळात पुन्हा एकदा ते अजित पवारांसोबतच जातील अशी चर्चा असतानाच आता बाबाजानी दुर्राणी यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। तर मोठ्या समर्थकांसह कार्यकर्त्यांसह बाबाजानी दुर्राणी यांचा हा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। एकीकडे काँग्रेसमधनं गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिले अनेक मोठे नेते काँग्रेसला सोडून गेले आणि त्यानंतर बाबाजानी दुर्राणी यांचा हा काँग्रेसमधला पक्षप्रवेश एक इनकमिंग काँग्रेसमध्ये बाबाजानी दुर्राणी यांच्या रूपाने होते। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। बाबाजानी दुर्राणी यांनी विधानसभा निवडणूक लढवलेली होती। शरद पवारांच्या पक्षात विधानसभा निवडणुकीआधी ते दाखल झालेले होते। या सगळ्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर आता मध्यंतरीच्या काळात त्यांची पुन्हा एकदा ते अजित पवारांसोबत राष्ट्रवादीत जातील अजित पवारांच्या अशी चर्चा होती, मात्र शरद पवारांची साथ सोडत आता बाबाजानी दुर्राणी यांनी काँग्रेसचा हात हाती घेतलेला आहे। बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या समर्थकांसह कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे।